संस्था नोंदणी करण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अंजनगाव सुरजी, सहाय्यक निबंधक राजेश यादव व लिपिक गणेश कुकडे यांनी लाचेची मागणी केली असता 28 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना राजेश यादव व गणेश कुकडे यांना रंगेहात पकडले। तक्रारदार यांनी नियोजित मधुराबाई गृहतारण संस्कारी संस्था भंडारस तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती या नावाने संस्था नोंदणी करण्याकरिता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अंजनगाव सुरजी येथे आवश्यक सर्व कागदपत्रांसह 9 डिसेंबर 2024 रोजी प्रस्ताव सादर केला होता। त्या अनुषंगाने तक्रारदार हे 22 एप्रिल रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय सहकारी संस्था अंजनगाव सुरजी येथे जाऊन राजेश यादव सहाय्यक निबंधक यांना भेटून संस्था नोंदणी बाबतचे काम झाले काय याबाबत विचारणा केली असता त्यांनी संस्था नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याकरिता तक्रारदाराकडे 7,000 रुपयाची मागणी केली। त्यावेळी तक्रारदारांनी नाईलाजास्तव राजेश यादव यांना 2,000 रुपये दिले व उर्वरित 5,000 रुपये नंतर आणून देतो असे सांगितले। परंतु तक्रारदारास उर्वरित लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांच्या विरुद्ध अकोला येथे 22 एप्रिल रोजी तक्रार नोंदविली। सदर तक्रारीवरून 25 एप्रिल रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाच पडताळणी कारवाई दरम्यान यातील आरोपी राजेश यादव सहाय्यक निबंधक यांनी स्वतःकरिता 5,000 रुपये व आरोपी गणेश कुकडे लिपिक यांनी तक्रारदाराकडे 3,000 रुपये लाच रकमेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली। 28 एप्रिल रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय सहकारी संस्था अंजनगाव सुरजी येथे लाचलुचपत विभागाने यशस्वी सापळा रचून आरोपी राजेश यादव यांना 5,000 व आरोपी गणेश कुकडे यांना 3,000 रुपये तक्रारदारांना लाच रक्कम घेताना रंगेहात पकडले आणि नमूद दोन्ही आरोपितांना लाच रकमेसह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी येथे वृत्त लिहेस्तोवर गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू होती। सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक, सचिंद्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी मिलिंद कुमार बहाकर, पोलीस उप अधीक्षक पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, राहुल इंगळे, अभय बावस्कर, संदीप ताले, किशोर पवार, निलेश शेगोकार, असलम शाह, चालक नफीज यांनी पार पाडली। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।